नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रविराज, अर्जुन, सुमन सगळेजण आता कोर्टातून घरी आलेले असतात आणि ते बोलत असतात. त्याच वेळी इकडे सुमन म्हणत असते की म्हणजे मी साक्ष देऊन काहीच उपयोग होणार नाहीये का? तेव्हा रविराज म्हणतात की असं नाहीये सुमन, उपयोग होणार आहे पण अजून ठोस पुरावा आपल्याला लागणार आहे. कारण नागराजने काय केलंय बघितलं का? लक्षात येते का तुमच्या काय झालाय गोंधळ? असं रविराज सांगत असतात. तेव्हा मात्र अर्जुन, सायली सगळेजण आता विचार करायला लागलेले आहेत की जर नागराजला अडकवायचं असेल तर काय केलं पाहिजे. कारण आता डोमेस्टिक व्हायलन्सची केस तर आपण त्यांच्यावरती केलेली आहे, त्यामुळं नागराज अडकलेला आहे. पण तेवढ्यावरच काय होईल असं वाटत नाहीये. त्याच्या पुढे आपल्याला पाऊल उचलणं गरजेचं आहे असं चाललेलं असतं. सुमन म्हणत असते की मी देईन ना कोर्टामध्ये साक्ष. तेव्हा इकडे रविराज म्हणत असतात की हो बरोबर आहे सुमन, साक्ष तर द्यावीच लागणार आहे, पण त्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं ते बघावं लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जोपर्यंत महिपत स्टेटमेंट देत नाही तोपर्यंत काहीच उपयोग होणार नाही. इकडे साक्षीने प्रियाला भेटायला बोलवलेलं आहे आणि मग साक्षी आणि प्रिया या दोघींमध्ये बोलणं सुरू आहे. परंतु त्याच वेळी साक्षीला आठवतं तिला महिपतनं सांगितलेलं आहे त्या नाग्यावर आणि त्या प्रियावर अजिबात विश्वास ठेवू नकोस, कारण ते दोघ जणही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीयेत असं स्पष्टपणे इकडे महिपतने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं साक्षी आता विचार करायला लागलेली असते. त्याच वेळी साक्षी प्रियाला म्हणते की मी एका कॅफेमध्ये गेले होते, तिथं मला सायलीनं पाहिलेलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते अगं तुला कळत नाहीये का? अक्कल नाही का तुला? तेव्हा साक्षी म्हणते हो, म्हणजे थोडी धडक झाली, मला माहित नाहीये की तिने मला ओळखलंय का नाही. तेवढ्यात मी मास्क घातला. प्रिया म्हणते अगं तुला कळतंय का? तुला काय वाटलं तू हा जो काय मेकओव्हर केलाय त्यामुळे तू ओळखू येणार नाहीये लोकांना? तू सगळ्यांना ओळखू येणार आहेस एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही तू ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करत आहेस ना ते मात्र सगळ्यांच्या समोर येणार आहे, एवढं लक्षात ठेव. तू असं सगळ्या ह्याच्यामध्ये फिरत जाऊ नकोस ग, असं म्हणत ती प्रिया साक्षीला धमकावत असते. साक्षीला ती म्हणत असते की तुला एवढी साधी अक्कल नाहीये का? तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते हो बरोबर आहे, फक्त तू एक काम करायचं आहे, काही झालं तरीही त्या सायलीने मला पाहिले का, ओळखले का, ह्या गोष्टी तू शोधायच्या आहेत. तेव्हा प्रिया म्हणते बरोबर आहे, माझा जन्मच त्यासाठी झालाय ना, मी तेवढंच करते फक्त, असं प्रिया साक्षीला सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की प्रिया बोलत असते आणि साक्षी म्हणते की कर तेवढं काम कर. प्रिया तिला सांगू लागते की हे बघ, आता नागराज काका पण नाहीयेत आणि त्याचबरोबर इकडे अण्णा पण नाहीयेत की जे आपल्याला यातून बाहेर काढतील. त्यामुळं काहीही झालं तरीही आता कोणता गोंधळ घालून ठेवू नकोस, एवढं झालं. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की हो बरोबर आहे तुझं, नाही घालत आहे गोंधळ, असं साक्षी तिला आवर्जून सांगते. परंतु प्रिया मात्र साक्षीलाच धमकावत असते. साक्षी म्हणत असते की तेवढं काम कर. आता प्रियाला काम करायला तर सांगितलेलं आहे, परंतु प्रियाच्या डोक्यात वेगवेगळे गोष्टी सुरू असतात. प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने ऐकणार नाही, असं प्रियाचं चाललेलं आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही झोपलेले असतात. सकाळी अर्जुन उठतो, त्याला धक्का बसतो. अरे, बायको अजून झोपलेली आहे, ती उठलेली नाहीये, हा विचार अर्जुनच्या डोक्यात घोळत असतो. तेव्हा मात्र अर्जुन सायलीकडे पाहतो. त्याच्या लक्षात येतं सायली शांत झोपलेली आहे. अर्जुन म्हणतो की दिवस कुठे उगवलाय आज, नक्की काय झालंय, म्हणजे ही उठलेली नाहीये, हा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरूच झालेला असतो. कारण सायली का उठलेली नाही अजून. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो अरे वा, चांगली गोष्ट आहे, म्हणजे बायको अजून झोपलेलीच आहे. आणि एव्हाना आतापर्यंत बरीच कामं तिची झालेली असतात, ती माझ्या आधी उठलेली असते. अर्जुन सायलीकडे पाहत असतो. एकदम सायली जागी होते. अर्जुनला म्हणते हो, आणि सायलीच्या लक्षात येतं अरे बाप रे, किती उशीर झालाय मला उठायला, एवढा उशीर कसं काय झाला, हा विचार सायली करू लागते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहत असतो आणि तिला म्हणतो की अगं बायको, एवढं काय टेन्शन घेतेस, होईल सगळं व्यवस्थित, नको विचार करू, मम्मा आहे, त्याचबरोबर विमलताई आहे. सायली म्हणते नाही नाही, मला आवरलं पाहिजे, गेलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय हे? सायली म्हणते तुमच्यामुळेच रात्री झोपायला उशीर होतोय आणि सकाळी उठायला उशीर होतोय. अर्जुन म्हणतो की मी आता सांगितलंय ना, अजिबात जायचं नाही इथून कुठं. सायली म्हणते अहो सोडा हो, काय चाललंय तुमचं हे सगळं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही, मी सांगितलंय ना, रात्री मला सांग अशी छान बोलत असते, एवढी छान मूडमध्ये असते, त्यामुळं मग जागरण होतं, मग मला वाटतं की जागरण केलं पाहिजे, आणि सकाळी अशी तू करत असतेस माझ्या अंगावरती. तेव्हा सायली म्हणते काय हो आहे तुमचं,
तेव्हा अर्जुन म्हणतो की काय हो हे, म्हणजे जे खरं आहे ना तेच मी तुला सांगतोय ना, वेगळं काय बोललोय का मी तुला? तू जसं वागते तेच सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते आवरू द्यावं मला, आणि सायलीला असते आणि तिथून जायला निघते. आता मात्र अर्जुन सायलीच्या पाठीमागे येऊन उभा असतो आणि सायलीला म्हणत असतो की काय झालं बायको, नक्की काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा मात्र सायली त्याच्याकडे पाहत असते आणि सायली म्हणते आवरू देऊ, खूप कामं राहिलेली आहेत माझी. असं म्हणत घाईघाईत ती खाली जाते. इकडे कल्पना उठून किचनमध्ये सुरुवात केलेली असते. विमल तिच्या मदतीला असते. सायली म्हणते हा माफ करा आई, मला ना थोडा उशीर झाला उठायला. तेव्हा कल्पना म्हणते अगं असू दे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, एकतर दिवसभर कामात बिझी असतीस तू, काही ना काही सुरू असतं, घरातली कामं करतेस, बाहेरचं बघती, अर्जुनला मदत करती, एवढं सगळं तुझं चालू असतं, मग कशाला एवढं हे सगळं बोलतेस? राहू दे ना, एवढं काय त्याच्यामध्ये. इथं प्रिया छान तयार होऊन आलेली असते. तिनेही सुंदर अशी साडी नेसलेली आहे, म्हणजे अवतार आणलेला आहे साडी नेसून घरची सून असण्याचा, आपण सुसंस्कारी असण्याचा, पण तिला खरं तर त्रास होत असतो. ती येते आणि म्हणू लागते की काय बनवू आई नाश्त्यालाच, पोहे उपमा काय बनवू? इकडे ऑलरेडी विमल आणि सायलीचं ठरलेलं असतं की आज नाश्त्याला थालीपीठ बनवायचे आहेत. कल्पना म्हणते की नाही नको, ती म्हणते कॉफी घेऊ का ठेवायला आधी सगळ्यांसाठी, आणि असं म्हणत कॉफी बनवायला तिने सुरुवात करतच असते. त्याच वेळी विमल तिथं असते आणि मग आता प्रियाच्या हातचा नाश्ता कोणालाच नको असतो. आणि त्याच वेळी इकडे प्रिया, सायली, त्याचबरोबर कल्पना, विमल सगळेजण तिथं असतात. मग कल्पना तिला म्हणू लागते की अगं मला काय म्हणायचं माहितीये का तन्वी, बाहेर दारात तू रांगोळी घालतेस का ग? काय झालंय माहितीये का, बाहेर आज रांगोळी नाही घातलेली, तर विमल तिथे येते आणि म्हणते की झाडांचा पाला वगैरे खूप पडलाय, ते पण झाडायला लागणार आहे वहिनी. म्हणजेच प्रियाने आता ते झाडून काढायचंय. मग कल्पना म्हणते की सडा घाल, झाडून काढ आधी तिथला सगळा कचरा, मग सडा मार आणि मग रांगोळी काढ. तेव्हा प्रिया म्हणते की हो चालेल, करते मी. आणि मनातल्या मनात म्हणू लागते की सगळी मोलकरणींची कामं केली तरीही या सुभेदारांवर काही परिणाम होत नाहीये आणि त्या अश्विनवरही होत नाहीये. आता मात्र ह्या तिघीजणी एवढ्या हसत असतात, म्हणजे हा त्यांचा प्लॅनिंग असतो. कारण प्रियाने केलेला नाश्ता खायचा म्हणलं की सगळे उपाशी राहणार, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि म्हणून तर हे सगळेजण अशा पद्धतीने एकमेकींकडे पाहत असतात. इकडे सायली त्याचबरोबर सगळेजण हसत आहेत. आता हिला जमणार आहे का ही रांगोळी काढायला, कारण ही रांगोळी काय काढणार आहे हे यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र आता सायली त्याचबरोबर सगळेजण बोलत आहेत आणि विमल मात्र हसत असते. प्रिया म्हणते की हो छान टिपक्यांची रांगोळी काढते हा आई, म्हणजे हे सगळं नौटंकी प्रियाचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे कल्पना त्याचबरोबर सायली दोघीही हसत असतात. त्यांना माहिती असतं की प्रिया काहीच करणार नाही, कारण तिच्याकडून काहीच होऊ शकत नाहीये. तेवढ्यात अर्जुन तयार होऊन खाली आलेला असतो आणि तो म्हणतो की तन्वी नाश्ता करणारे म्हणलं की मी वरतीच थांबलो. म्हणलं नको रे देवा, खाली जाऊन नाश्ता खाण्यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं. सगळेजण हसत असतात. तेव्हा सायली म्हणते की नाही हो, मी बनवते नाश्ता, नका काळजी करू, असं सायली सांगू लागते. सायलीने स्वतः नाश्त्याची तयारी केलेली आहे आणि नाश्ता सुद्धा बनवायला घेतलेला असतो. त्यासोबतच प्रिया बाहेर येते, म्हणते कचरा, अरे देवा, यांनी ना मोलकरीण बनवून ठेवले, नाही तशीच रांगोळी घालते, असं प्रिया विचार करत असते. प्रियाच्या डोक्यात हे सगळे विचार असे चालू असतात की काय करू, कसं करू, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या पाहिजेत, हे सगळं प्रिया ठरवत असते. तेव्हा मात्र इकडे सायली, कल्पना त्याचबरोबर विमल दोघीही मजा घेत असतात. त्यांना मात्र छान वाटत असतं. नक्कीच काहीतरी गोंधळ प्रिया घालणार आहे एवढी खात्री मात्र त्या दोघींनाही असते. आणि मग सायली आणि कल्पना दोघीही येतात आणि प्रियाने काय गोंधळ घातलाय तो त्यांना पाहायचा असतो. मग प्रियाने जी रांगोळी काढलेली असते तिथलाच फक्त तेवढाच कचरा गोळा केलेला असतो आणि रांगोळी घातलेली असते. आता प्रियाने काढलेली रांगोळी ही पाहण्यासाठी त्या तिथं आलेल्या असतात. प्रियाने जी रांगोळी काढलेली आहे, अर्जुन सुद्धा तिथे असतो. तिघही हसत असतात. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन तुला माहितीये का, तू जेव्हा 4 वर्षाचा होता ना तेव्हा भिंतीवरती चित्र काढायचं, ती चित्र सुद्धा ह्याच्यापेक्षा छान असायची माहितीये का तुला, म्हणजे आता तन्वीनं जी रांगोळी काढली ना त्याच्यापेक्षा छान काढलेली असायची. म्हणजेच इथे प्रियाचा चांगलाच अपमान झालेला असतो. प्रियाला खरं तर ही गोष्ट अजिबात पटत नसते. प्रिया मात्र म्हणत असते की काय आहे हे सगळं, तिला राग आलेला असतो, कारण माझ्यावरच हे सगळेजण अशा पद्धतीने बोलत आहेत, वागत आहेत.
ही गोष्ट प्रियाला खटकलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण आता आपापल्या कामाला निघून गेलेले आहेत. इकडे प्रिया मात्र आता तिचं काम करत असते. अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो महिपतला भेटायला, कारण जोपर्यंत महिपत कबुली देणार नाही तोपर्यंत काहीच उपयोग होणार नाहीये, तो नागराज अडकू शकत नाही हे अर्जुनला सुद्धा माहिती आहे. मग अर्जुन तिथे येतो आणि विचारू लागतो की महिपत शिखरे, म्हणजे तुझे इथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न चालू झालेत. नाही, तुला वकिलीनबाई भेटायला आल्या होत्या, पण तू कुणाला कॉन्टॅक्ट केलाय असं तर रजिस्टरला कुठं मला दिसलेलं नाहीये. नाही, पण ती वकील कशी काय तुला भेटायला आली? हे ऐकून महिपत मात्र पाहतच राहतो. महिपत म्हणत असतो की नाही, महिपतला वर हात बांधलेले असतात आणि तो तिथे उभा असतो. तेव्हा मात्र इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन यांनी जो विचार केलेला असतो की महिपतने जोपर्यंत कबुली देत नाही तोपर्यंत काहीच उपयोग होणार नाही. अर्जुन महिपतच्या जवळ जाऊन विचारत असतो की काय, कोण आलेली ती तुला भेटायला, विशाखा? तेव्हा तो म्हणतो की हां, प्रभूनी. विशाखा प्रभूनी आली होती का? पण माझ्या सर्कलमध्ये तर हे नाव मी कधी ऐकलेलं नाहीये, आणि तुझा जर कॉन्टॅक्ट झाला नाहीये तर ती वकील स्वतःहून तुला भेटायला कशी काय आली? असं विचारल्याबरोबर महिपत शांतच असतो. महिपत काहीच बोलत नसतो. अर्जुन म्हणतो की तुला तर माहिती आहे नागराज किल्लेदारला आत टाकलेला आहे, तू सगळं स्टेटमेंट दिलेलं आहे, स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आहे, तुला त्याने सुपारी दिली होती, इथंपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. नागराज किल्लेदारचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, फक्त तू एकदा बोलायची गरज आहे. परंतु महिपतला आठवत असतं की नागराज वारंवार येऊन त्याला धमकावत आहे की मी साक्षीला अडकवेल. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया रूममध्ये बसलेली असते, विचार करत असते. तेवढ्यात अश्विन येतो. अश्विनच्या जवळ जाते आणि त्याला बोलू लागते की अरे अश्विन, ऐकून घे ना एकदा माझं, मला काय म्हणायचं आहे ते तरी ऐकून घे, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे प्रियाच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. प्रिया म्हणत असते की नाही, काही झालं तरी अश्विनला मस्का मारला पाहिजे. म्हणते की माझा नवरा एवढं काम करतो, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, पण मला कळतच नाहीये की काय करू, मी त्याची कशी समजूत घालू, आणि आज दमलायच का रे खूप, असं म्हणत तो ती अश्विनच्या जवळ येते आणि अश्विनला विचारू लागते. अश्विन मात्र म्हणतो की आज दिवस कुठं उगवलाय तन्वी, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तू बोलायला लागलीस ना, याच्यावर माझा ना विश्वासच बसत नाहीये ग. म्हणजे तुला एवढी काळजी आहे तुझ्या नवऱ्याची, ही गोष्ट मला कळतच नाहीये, म्हणून म्हटलं की आज दिवस कुठं उगवलाय. तेव्हा मात्र ती म्हणते की अरे असं काय करतोयस, कुठं उगवलंय म्हणजे, मी करतेच ना माझ्या नवऱ्याची काळजी, आता तरी माफ कर ना मला. तेव्हा तो म्हणतो की नाही, तुला तुझ्या ह्या सगळ्या कामातनं तुला वेळ मिळतोय ना नवऱ्याची काळजी करायला, नाहीतर तुला खोटारडेपणा, काहीतरी वेगवेगळ्या कुरघोडी हेच करायचं असतं ना, म्हणून विचारतोय. असं म्हणत अश्विनने प्रियाची चांगलीच लायकी काढलेली असते आणि तिला दाखवलेलं असतं की तू जे काही वागतेस ना ते पूर्णपणे खोटं आहे, आणि हे आम्हाला कळतंय, कारण तू असं दाखवू नकोस की तू जे काय करते ते आम्हाला लक्षात येणार नाहीये, पण ते आमच्या सगळं लक्षात येतंय, कारण तुला माहिती आहे. इकडे प्रिया मात्र शांतच असते. प्रिया म्हणते की काहीही कितीही वागले तरीही काहीच परिणाम होत नाहीये. इकडे आता सायली पोळ्या करत असते आणि पोळ्या करताना तिला चटका लागतो. त्यावेळेस प्रतिमा उठते. अगं तन्वी, असं म्हणत तिचा हात घेते, तिच्या हातावर फुंकर मारते, विमलला थंड पाणी आणायला लावते आणि मग थंड पाण्यामध्ये सायलीचा हात बुडवते. तेव्हा मात्र इकडे या सगळेजणी बोलत असतात. मग कल्पना म्हणते अगं तुझ्या तन्वीसारखीच आहे ना ती, असू दे, एवढं काय त्याच्यामध्ये, असं म्हणत बोलणं सुरूच असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे तरीही ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूपच विचित्र अशा असतात. आणि मग प्रियाला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप राग येत असतो. तिला ही गोष्ट सहन होत नसते की हे सगळं काय होतंय. इकडे प्रतिमा मात्र खूप मायेने सायलीसाठी या सगळ्या गोष्टी करत असते. तिला वाटत असतं की खरंच किती मायाळू आहे सायली. सायलीने पण आजपर्यंत तिच्यासाठी जे केलेलं आहे त्या गोष्टी कधीच विसरलेले नसते, आणि म्हणूनच तिनं आज तेवढ्या मायेने प्रेमाने सायलीसाठी एवढं सगळं करत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज हा महिपतकडे आलेला असतो
आणि तो महिपतला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही तोंड उघडलं तर माझं नाव जर तू घेतलं तर तुझी साक्षी जी आहे ना तिचा खात्मा होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण मी तुला सोडणार नाहीये. कारण तू काहीही म्हणलास तरीही मला माहिती आहे की साक्षीचं काय करायचं. इकडे तू तोंड उघडलं की तिकडं साक्षीच्या बाबतीत काय होईल तुला कळणार पण नाही, असं इकडे नागराज धमकवत असतो. त्याचबरोबर साक्षी सचिनला म्हणत असते की तुझा मोबाईल दे. सचिन मात्र मोबाईल द्यायला तयार नसतो आणि मग इकडे ती म्हणत असते की मोबाईल दे. तिने हातामध्ये चाकू घेतलाय. तो म्हणतो काय पण काय, मोबाईल काय मागतेस? ती म्हणते मी कोणाचा पण खून करू शकते. हा, तो म्हणतो वेडी आहेस का तू? ती म्हणते हो वेडीच आहेस मी, मी कोणाचाही खून करू शकते, मोबाईल दे. असं म्हणत साक्षीने चाकूने आता सचिनला धमकवायला सुरुवात केलेली आहे. इकडे सुभेदारांच्या घरी आता सगळेजण एन्जॉय करत असतात. त्यावेळेस अर्जुन सायलीच्या लग्नाचे सेलिब्रेशन, 3 वर्षांपूर्वी झालेलं लग्न आणि आत्ता झालेलं लग्न, अशा दोन्ही लग्नाची ॲनिव्हर्सरी जवळ आलेली आहे आणि आपण छान अशी धुमधडाक्यात सेलिब्रेशन करायचं आहे असं सगळेजण बोलत असतात. तेव्हा सायली अर्जुन तिथे येतात आणि विचारतात की काय झालं, कसली चर्चा चालू आहे तुमची? त्यावेळेस त्या म्हणतात की नाही काही नाही आहे. सायली म्हणते आमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीची चर्चा सुरू आहे ना. बरोबर आहे, आलं लक्षात. असं म्हणत सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. तर आता यांची ॲनिव्हर्सरी कशी होणार, त्या ॲनिव्हर्सरीला नक्की काय होणार आहे हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.